श्रीमंत प्रत्येकालाच व्हायचंय, मलाही व्हायचंय, हिलाही व्हायचंय, तुम्हालाही व्हायचंय. पण सगळे श्रीमंत नाही. काही श्रीमंत होतात, काही मागे राहतात. तुमचं रिडिंग काय या बाबतीतलं? बहुतांश लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे की मला नक्की काय पाहिजे याचं व्हिज्युअलायझेशन त्यांच्या मनामध्ये कधीच नसतं. आपल्याला नुसतंच कळलं की यार मला पैसे भरपूर कमवायचे आहेत. त्याचा अर्थ काय, पैसा भरपूर कमवणं म्हणजे काय, फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय, 90% लोकांना याची कल्पनाच नाही. फायनान्शियल स्टकनेस का बरं येतो? प्रचंड मेहनत करून सुद्धा कुठे कुठे चुकतायत मानसिकतेमध्ये. आता चुका काय होतात त्याच्याकडे जाऊया आपण. वेल्थ मिळत नाही, श्रीमंत होत नाहीत, याचं एकमेव कारण आहे माइंडसेटमध्ये आपली जी काय पैशाबद्दलची मानसिकता आहे, द सायकॉलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस, ही चुकीची आहे. जास्त पैसा कमवणारा जो आहे तो जास्त पैसा जसा येतो तसं फ्री होण्यापेक्षा फायनान्शियली पण म्हणा किंवा मेंटली पण म्हणा, पैसा येतोय तर तुम्ही हॅपी व्हायला पाहिजे. जर खरोखर श्रीमंत व्हायचं असेल ना, तर सगळ्यात पहिल्यांदा जिथे काम करायला पाहिजे ते म्हणजे तुमची पर्सनल डेव्हलपमेंट. कशी असली पाहिजे मग सायकोलॉजी पैशाकडे बघण्याची, किंवा जास्त पैसा आपण कसा कमवू शकतो हा विचार करण्याची? आजपर्यंत मिळालेल्या यशापेक्षा वेगळं चांगलं यश हवं असेल तर आजपर्यंत जे करत आलोय त्याच्यापेक्षा वेगळं काय ते केलं पाहिजे. जरी तुमचा 100 कोटी टर्नओव्हर असेल ना, तर 100 कोटीवरनं 500 कोटीची जी भीती आहे ना, ती भीती इथं आहे. जेव्हा फायनान्सचा विषय येतो तेव्हा अनेक वेळा असं बघायला मिळतं की ना, लोक निर्णय घेताना फार चुकतात. ज्यांच्याकडे फक्त एकच सोर्स ऑफ इन्कम आहे ना, ती व्यक्ती फक्त बँक्रप्सी होण्यापासून एक स्टेप लागते. पैशाबद्दलचं एक कॉमन भीती आहे सगळ्यांच्या मनामध्ये, ती म्हणजे फिअर ऑफ लुझिंग. पैसा जाईल. या जगामध्ये तुमचे प्रॉब्लेम तुमच्याशिवाय कोणीही सोडवू शकत नाही. सप्रेम नमस्कार, विनंती विशेष मित्रांनो. तर पोस्टमनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी तुमचा पोस्टमन सर्वेश, आणि आज घेऊन आलो आहे आपला नवीन सेगमेंट म्हणजेच मनी ऑर्डर. मनी ऑर्डर हा सेगमेंटमध्ये अनेक फायनान्शियल एक्सपर्ट्स असतील, त्या विषयातले तज्ज्ञ असतील, तुम्हाला पत्र लिहिणार आहेत आणि मनी ऑर्डर घेऊन येणार आहेत, जेणेकरून तुमचं एक कमाईचं जे साधन आहे किंवा व्यवसाय करताय, बिझनेस करताय, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लॅरिटी यावी, इन्व्हेस्टमेंट कशा करायचे आहेत हे कळावं. तर आज असेच एक एक्सपर्ट आपल्याकडे तुमच्यासाठी मनी ऑर्डर घेऊन आले आहेत, श्री सुधीर खोत सर. सर, खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मी जेव्हा विचारलं सरांना की फायनान्शियल एक्सपर्ट लोकांचा हा सेगमेंट आहे, तर ते म्हणले मला एक्सपर्ट नको म्हणू, मला फायनान्शियल थेरपिस्ट म्हण. तर फायनान्शियल थेरपिस्टची टर्मच माझ्यासाठी आज नवीन होती. तर ती का बरं आहे हे तर आपण जाणूनच घेणार आहोत. सरांचे आजवर हजारो विद्यार्थी त्यांच्या वेबिनार्समधनं, सेमिनार्समधनं घडलेले आहेत. सर स्वतः जगातल्या अनेक फायनान्शियल एक्सपर्ट दिग्गजांचे विद्यार्थी आहेत. प्रत्येकाशी त्यांचा पर्सनल कनेक्ट आहे, त्यांचा अनुभव इतका व्हास्ट आहे, आणि त्यामुळे हजारो लोकांवर जेव्हा काम करतो एखादा माणूस, तेव्हा ना त्याची स्वतःची एक थिंकिंग प्रोसेस होते आणि ना मन वाचायला लागतो. तर काय मानसिकता आहे लोकांची पैशाकडे बघण्याची? अनेक लोक श्रीमंत का होत नाही आहेत? मी जर तुम्हाला विचारलं की तुम्हाला श्रीमंत व्हायचं आहे का, सगळे होच म्हणतील. म्हणजे ज्याला नाही म्हणायचं त्यांनी कमेंटमध्ये टाका, मला नाही व्हायचं श्रीमंत. पण मोस्ट ऑफ लोकांना श्रीमंत व्हायचं आहे, पण खूप काम करूनही, खूप अभ्यास करूनही, खूप वेळ आपल्या व्यवसायात घालूनही, पण श्रीमंत का होत नाही? तर याचंच उत्तर आजच्या तुम्हाला या मनी ऑर्डरमध्ये मिळणार आहे. तर आपण गप्पांना सुरुवात करूया. हॅलो सर, वेलकम. नमस्कार. जे मी आत्ता इंट्रोडक्शनमध्ये म्हणालो की श्रीमंत प्रत्येकालाच व्हायचं आहे, मलाही व्हायचं आहे, हिलाही व्हायचं आहे, तुम्हालाही व्हायचं आहे. त्यासाठी आपण काम करतो आहे, वेळ आपला त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो की आपल्याला त्याच्या मोबदल्यात पैसा मिळावा. पण सगळे श्रीमंत नाही होत. काही श्रीमंत होतात, काही मागे राहतात. तुमचं रिडिंग काय या बाबतीतलं? आता श्रीमंत म्हणजे काय हे पहिल्यांदा डिफाईन करायला पाहिजे, कारण प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी आहे. आता श्रीमंत म्हणजे फायनान्शियल फ्रीडम म्हणतो का आपण, तीही व्याख्या वेगवेगळी आहे, बरोबर ना? तर प्रत्येकाने हे पहिला ठरवायला पाहिजे की यार मला जायचं आहे कुठे. कारण कुठे जायचं हे जोपर्यंत डिफाईन होत नाही ना, तोपर्यंत कितीही प्रयत्न केला तरीच आपण तिथं पण पोचणारच नाही. कारण नेहमीच आपल्याला ते अँझायटी असेल की अरे यार मी अजून लांब आहे. करेक्ट आहे ना? तर सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक व्यक्तीने स्वतःची शहानिशा करणं आवश्यक आहे, कारण अवेअरनेस इज की टू सक्सेस. मला नक्की काय हवं आहे याच्यावरती डिफाईन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि बहुतांश लोकांचा हाच प्रॉब्लेम आहे की मला नक्की काय पाहिजे याचं व्हिज्युअलायझेशन त्यांच्या मनामध्ये कधीच नसतं. का बरं होत असावं असं? याचं कारण अगदी लहानपणापासूनची गोष्ट बोलू आपण लहानपणी ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट शिकलो ना. ॲपल म्हणताना आपण पाहिलं, ॲपल व्हिज्युअलाइज केलं. तर आज किती म्हटलं तरी
पेरूच्या ठिकाणी आपण म्हणणारच नाही आपण. बरोबर. कारण माझ्या डोक्यामध्ये एक फिट आहे की यालाच ॲपल म्हणतात. हम्म. जसं जसं आपण पुढे गेलो तसं तसं आपलं लक्षात आलं की अरे यार आपला घोकंपट्टी करायला सांगितले, मार्क जास्ती काढायला सांगितलेत, आपण त्याच्याचवरती फोकस करतोय पूर्णपणे. आपण ए फॉर ॲपल, सायकल चालवली, हे सगळं लक्षात येतं कारण ते आपलं एक्सपिरियन्शियल आहे. बरोबर. परंतु घोकंपट्टी केलेले आपलं एक्सपिरियन्शियल नाही, त्याचं नक्की काय असतं याच्यावरती आपण कामच नाही केलेलं. आणि तीच मानसिकता घेऊन आपण मोठं झालो आणि आपल्याला नुसतंच कळलं की यार मला पैसे भरपूर कमवायचे आहेत. अरे पण नक्की त्याचा अर्थ काय, त्याचं व्हिज्युअलायझेशन काय, नक्की माझ्या आयुष्यामध्ये पैसा भरपूर कमवणं म्हणजे काय, फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय, 90% लोकांना याची कल्पनाच नाही आहे. आणि जेव्हा तुम्हाला कुठल्या दिशेने जायचं हे ठरलेलं नसतं ना, मग आपण नेहमीच हे बाहेर जातो. म्हणजे इथून वारा आला आपण तिकडं हरलो, तिकडून आलं की इकडं गेलो. म्हणून बघा ना, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एखादी घटना घडली, निर्णय घ्यायचा प्रयत्न केला, त्या निर्णय थोडे दिवसानंतर ड्रिफ्ट होतो कारण दुसरं काहीतरी लक्षात येत असतं. नाही, आपलं मत काय, आपल्याला फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय, आपल्याला श्रीमंती म्हणजे काय हे आपल्यालाच डिफाईन करायला पाहिजे. तरच आपण तिथे गेल्यानंतर त्या श्रीमंतीचा आनंद घेऊ शकू. नाहीतर काय, किती आलं तर कमीच आहे. पण तुमच्या दृष्टीने म्हणजे आता श्रीमंती ज्याला माहीतच नाही कारण ती नाहीच आहे आत्तापर्यंत, तर त्याचा एक्सपिरियन्स घेऊ शकणार नाही, झाल्यानंतर एक्सपिरियन्स घेईल मे बी. ठीक आहे. म्हणजे कसं आहे की झाल्यानंतर एक्सपिरियन्स घेतलं किंवा तिथला उद्योग ती तिथली घटना झाली ना. म्हणजे आजमध्ये काय आहे म्हणून म्हटलं ना व्हिज्युअलायझेशन जे आहे ना, हे आत्ता नसतंच ना, ते पुढचं असतं. तर पहिल्यांदा तुम्हाला हे समजून घ्यायला पाहिजे की श्रीमंती म्हणजे करोडो रुपये नाही आहे. करोडो रुपये असणारे लोकसुद्धा श्रीमंत नाही आहेत असं मी म्हणेन. कारण श्रीमंती म्हणजे फक्त पैसा नाही आहे, श्रीमंती म्हणजे एक होलिस्टिक पिक्चर आहे. एक ॲव्हरेज मिडल क्लास माणूस जर म्हटलं आपण 25,000 रुपये कमवतो पैसा, 50,000, 1,00,000 कमवतो, किंवा एक उद्योजक आहे त्याचं टर्नओव्हर 1 कोटी आहे, 2 कोटी आहे, वर्षाला 25-30 लाख रुपये कमवतो. त्याच्यासाठी श्रीमंती म्हणजे काय त्यांनी डिफाईन करायला पाहिजे ना. मग जर त्याला डिफाईन करताना त्याच्याकडे ते व्हिज्युअलायझेशनच नसेल, स्वप्नच नसेल की मला हे असं पाहिजे आहे, तोपर्यंत त्याच्या दृष्टिकोनातून प्रवास करणारच नाही. कदाचित त्या प्रवासामध्ये तो जो पॉईंट आहे तो पार करून गेलेला आहे, तरीसुद्धा त्याला एन्झायटीमध्ये आहे कारण त्याला काय पाहिजे हे त्यांनी डिफाईनच नाही केलेलं. म्हणून व्हिज्युअलायझेशन खूप महत्त्वाचं आहे. कारण आपण एकदा व्हिज्युअलायझेशन करायला शिकलो, व्हिज्युअलायझेशनमध्ये अध्यात्म नाही आहे. हां, मला तेच विचारायचं की म्हणजे नक्की काय व्हिज्युअलाइज करायचं आहे, म्हणजे मला काय पाहिजे तेवढंच. हां, ओके. मला काय पाहिजे, कारण शेवटी तुम्ही जसं विचार कराल तसं तुम्ही घडत जाल ना. बरोबर. म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, असं आपला हजारो वेळा ऐकू आलं, पण नक्की कोणी सांगितलंय का याच्यात नक्की काय करायचं असतं ते. कारण जर मला कुठं जायचं हेच मला डिफाईन नसेल तर मी आत्ता काय करायला पाहिजे याच्याबद्दल नेहमीच अनभिज्ञ राहील ना. त्यामुळे व्हिज्युअलायझेशन म्हणजे फक्त अध्यात्म नाही आहे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला नक्की काय काय हवं आहे सगळ्या एरियाजमध्ये, बरं का, नुसताच पैसा हा विषय नाही आहे. तुमचे रिलेशनशिप्स कसे आहेत, तुमचं बाजारातलं स्थान कसं आहे, मित्रमैत्रिणींच्यावर तुमचा रॅपो कसा आहे, घरी तुमच्या काय असतं. आपण म्हणतो ना की एक कॉन्टेक्स्ट असतो. कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, कोड ऑफ ऑनर. कोड ऑफ ऑनर म्हणजे काय, द रूल्स, द रेग्युलेशन्स, द एथिक्स, द व्हॅल्यूज, द प्रिन्सिपल्स वी आर कॅरिंग. कारण आपण एक व्हॅल्यूजनी बनलेलो आहे ना. आता त्या व्हॅल्यूजमध्ये माझी फायनान्शियल फ्रीडम किंवा श्रीमंती ही कुठं आहे हे डिफाईन करणं खूप महत्त्वाचं आहे. बरोबर. प्रायोरिटायझेशन असतं सगळ्या गोष्टी, त्याच्या हिशोबाने आपण काम करत असतो. श्रीमंत होत नाही, लोक ऑलरेडी श्रीमंत असतात पण त्यांना माहिती नसतं की मी श्रीमंत आहे. ओके, त्याला अजून व्हायचं आहे. हां, प्रत्येकाला भरपूर पैसे कमवायचे आहेत. बरोबर. पैसा भरपूर कमवायचं म्हणजे कष्ट करायचं नाही फक्त. पैसा भरपूर कमवायसाठी लागते एक सिस्टम, एक प्रोसेस. पैसा काय आहे, आपण केलेल्या कामाचा मोबदला. बरोबर. आता तो मोबदला जर मला पाहिजे असेल तर मला चांगलं काम करायला पाहिजे. चांगलं काम करायचं असेल तर आपल्याला आत्तापर्यंत लहानपणापासून सांगितलं की जितकं जास्ती तू शिकशील तितकं जास्ती तू यशस्वी होण्याची चान्स आहेत. बरोबर ना. तुम्हाला, मला, सर्वांना हेच सांगितलंय. जेवढं जास्ती शिक्षण तेवढं जास्ती यश. पण इथंच प्रॉब्लेम होतो की आपण जेव्हा जास्ती नुसतं शिकत जातो ना त्यावेळी आपली इथे एक स्कॅरसिटी बिल्ट होत असते. नेहमी माझ्याशीच फाईट करत असतो की अरे मी एवढं शिकलोय, मला एवढंच पाहिजे, मी रिस्क घेणार नाही. आपण ओव्हर कॅल्क्युलेटेड होतो आणि ॲनालिसिस करता करता कधी पॅरालिसिस होतो कळतच नाही, आपण ॲक्शनच घेत नाही. मेन प्रॉब्लेम तिथं आहे.
म्हणून ॲक्शन घेण्याची जी काही ताकद आहे ना ती तुमच्या विचारांवरती अवलंबून आहे. आणि विचार म्हणजे पर्सनल डेव्हलपमेंट. आता पर्सनल डेव्हलपमेंट म्हणजे अरमानी सूट, 50,000चा बूट, मोठी गाडी असा विषय नाही आहे. पर्सनल डेव्हलपमेंट इज व्हेरी सिम्पल, की तुम्ही कम्युनिकेट कसं करता, तुमचे रिलेशनशिप्स कसे आहेत. जर तुम्ही चुकून माकून एखाद्या वेळी पडला किंवा हारलात, त्याच्यातून उठता कसं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि बहुतांश वेळा या गोष्टी आपल्या शाळेत कधीच शिकवल्या जात नाहीत. आणि म्हणून एक्झॅक्टली पर्सनल डेव्हलपमेंट कॉन्ट्रीब्यूट्स टू 95% ऑफ अ सक्सेस. वेल्थ मिळत नाही, श्रीमंत होत नाहीत, याचं एकमेव कारण आहे माइंडसेटमध्ये आपली जी काय पैशाबद्दलची मानसिकता आहे, द सायकॉलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस, ही चुकीची आहे. आम्ही त्याला म्हणतो इफ्स अँड बट्स अँड किंतूज अँड परंतु जे असतात ना जगामध्ये डोक्यामध्ये नेहमीच, की पण काही करायचं म्हटलं अरे झालं तर, नाही झालं तर, पडलो तर, हारलो तर, पैसे गेले तर, या मानसिकतेमध्येच आपण संपूर्ण गुरफटून गेलेलो असतो. आणि याच गोष्टीमुळे ना कितीही कष्ट केलं तरी सर लोकांना जास्ती पैसा कमवता येत नाही. 2 व्यक्ती एकाच ठिकाणी, एकाच शाळेतून, एकाच एरियामध्ये सेम मार्क आहेत, सेम फॅमिलीजच्या घरामध्ये लग्न केले असं गुरुतरून चला, म्हणजे एखादं श्रीमंत आहे असं पण भाग नाही आहे, तरीसुद्धा एक खूप श्रीमंत होतो आणि एक ॲव्हरेज होतो. याचं कारण तो जो काही निर्णय घेतो त्याच गोष्टी आहेत. आणि त्याला लागते तुमची पर्सनल डेव्हलपमेंट. जर खरोखर श्रीमंत व्हायचं असेल ना तर सगळ्यात पहिल्यांदा जिथं काम करायला पाहिजे ते म्हणजे तुमची पर्सनल डेव्हलपमेंट, एक वेगळाच पर्स्पेक्टिव्ह आहे माझी. मानसिकता. कारण ती मानसिकता जर चुकीची असेल, कितीही कष्ट करा, एका लेवलच्या पुढं आपल्याला यश मिळतच नाहीत. हां, म्हणजे तोच माझा पुढचा प्रश्न होता, की तुम्ही हजारो लोकांना भेटता, हजारो लोक म्हणजे एका दिशेने विचार करणारे, तुमच्या सेमिनारला, वेबिनारला येणारे काय, त्यांचं टार्गेट काय असतं, पैसा कमवायचा आहे, श्रीमंत व्हायचं आहे. ठीक आहे. तर फायनान्शियल स्टकनेस का बरं येतो प्रचंड मेहनत करून सुद्धा? कुठे कुठे चुकतायत मानसिकतेमध्ये? आता चुका काय होतात त्याच्याकडे जाऊया आपण. कारण काय होतं की हा चष्मा आहे ना, आता हा चष्मा सपोज काळा असेल तर मला काय दिसेल, काय निळा असेल, हिरवा असेल. माझ्या चष्म्यातून मी नेहमी बघत असतो ना. म्हणजे मी मी इथे एक घटना घडली आहे, या चष्म्यातून, माझ्या चष्म्यातून हे चांगलं आहे किंवा वाईट आहे, पण तुम्ही त्या अँगलने बघितलं, तुमच्या चष्म्यातून ते चांगलं आहे ना. कारण माझा पर्स्पेक्टिव्ह काय आहे याच्यावरनं माझे ॲक्शन्स ठरतात. हा पर्स्पेक्टिव्ह कसा झाला याच्यावरती माझे जे काही अनुभव आहेत ते अनुभव मला कारणीभूत ठरतात. आता एखादा रिस्क घेणारा असतो, पडला तर तो पुन्हा उठतो, राईट. पण एखादे लोक, काही काही लोक असतात ना, ते एका विशिष्ट मानसिकतेमध्येच असतात. ते नेहमी ब्लेम गेम, जस्टिफिकेशन, दुसऱ्यांना दोष देणे, याच्यामुळे एका लेवलच्या पुढे त्यांची बुद्धी कामच करत नाही. म्हणून बहुतांश लोक जे स्टकअप आहेत ना, त्यांची जर मानसिकता बघितलं ना, एक तर ते खूप प्रचंड सेफ गेम खेळत असतात, नेहमीच कुणाला कुणाला तर ब्लेम गेम करत असतात, नेहमीच. कारण त्यांना एका लेवलच्या पुढं विचार करताच येत नाही. बरं. आणि जस्टिफिकेशन करायला गेलं ना की काय होतं की आपलं उगीच वाटतं की मला सगळं माहिती आहे. हे भरलेला ग्लास असतो तो. बरं, तू हे नको सांगू, मला ऑलरेडी माहिती. हां, असे किती लोक म्हणतात ना, खूप लोक म्हणतात ना असे, अरे का प्रे मला माहिती आहे सगळं, बरोबर ना. म्हणजे काय, तुम्ही सगळे दरवाजे बंद करून टाकता, तुमचा चष्मा बदलूच शकत नाही ना. आता सिम्पल गोष्ट आहे की आजपर्यंत मिळालेल्या यशापेक्षा वेगळं चांगलं यश हवं असेल तर आजपर्यंत जे करत आलो आहे त्याच्यापेक्षा वेगळं काय ते केलं पाहिजे. म्हणजे काय की जर यश पाहिजे असेल तर स्वतःवरती काम करून माझे स्किलसेट कसे वाढवता येतील याच्यावरती काम करायला पाहिजे. नाही की पॉन्झी स्कीम्स, क्विक रिटर्न्स किंवा असा टिप घेणे, याच्यातून पैसा नाही होत. टेलिग्रामवर खूप ग्रुपचे टिप देणार. अरे कितीतरी आहेत. एक कॉमन ऑब्झर्वेशन आहे की जास्त पैसा कमवणारा जो आहे, तर जास्तची पण डेफिनेशन डिफर होऊ शकते, पण जास्त पैसा कमवणारा आहे, जो जास्त कमवतोय, जो वेल्दी आपण म्हणू शकतो, जास्त पैसा तसा येतो तसं फ्री होण्यापेक्षा, म्हणजे फायनान्शियली पण म्हणा किंवा मेंटली पण म्हणा, एक स्ट्रेस फॅक्टर जास्त वाढत जातो. तर ही मानसिकता का बरं असावी की पैसा येतोय तर तुम्ही हॅपी व्हायला पाहिजे. तर एकीकडे हॅपीनेस आहे, एकीकडे पैसा आहे, तर हा डायरेक्ट प्रपोर्शनल रेशो आहे की इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे? युअर ओपिनियन काय आहे बघा, जेव्हा आपल्याला असं वाटतं आपण 25,000 कमवत असतो ना, त्यावेळी त्या 25,000च्या हिशोबाने आपण आपलं सगळं मॅनेज करतो, मी खुश आहे. लोक म्हणतात ना पूर्वी चांगलं होतं राव, पण पूर्वी जे होतं त्याच्यातच तुम्ही होता, पण नंतर तुमचे पैसे वाढायला लागले, तुम्ही बिझनेस चालू केला, पैसे भरपूर आले, याला म्हणतो आपण लाईफस्टाईल इन्फ्लेशन. भारताचं इन्फ्लेशन वेगळं आहे,
वेगवेगळ्या कॉन्सेप्टचं इन्फ्लेशन वेगवेगळं आहे. पण जे काही स्वतःचं लाईफस्टाईल इन्फ्लेशन असतं ना, ते पण त्या पैशाबरोबर वाढत जातं. एक लेवल येते, लेवल आल्यानंतर पगार वाढायच्या आधी किंवा इन्कम वाढायच्या आधी आपण त्याची तरतूद करून ठेवलेली असते कुठं जाण्याचं. म्हणजे तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की आपण जेव्हा पैसा जास्ती कमवतो, जसं जसं आपला पैसा यायला लागतो ना, तसं तसं आपण बँकेला भागीदार करायला चालू करतो. बिझनेसमन जो असतो ना, बरोबर. जसं जसं टर्नओव्हर वाढायला लागला ना, बँक तुमच्याकडे येते, सर्वेश तुमचा व्यवहार खूप चांगला आहे, आम्ही तुम्हाला अडून 1 कोटीची CC द्यायला तयार आहे. क्या बात. अरे मग मला त्याची आवश्यकता नाही आहे ना. पण आपण काय म्हणतो, असू दे मरू दे, ब्लँक चेक आहे, कधी पण वापरता येईल. पण असं करता करता आपण त्या ट्रॅपमध्ये कधी जातो, म्हणजे सपोज 2 कोटीची CC असेल ना, तर मला पैसे कमवायच्या आधी 12 दूनी 24 लाख रुपये मला बँकेला देण्यासाठी खळगायचे आहेत आणि मग नंतर माझ्यासाठी. पण CC घ्यायची नाही का? हो घ्यायची ना. पण त्याच्यामध्ये कसं वापरायची ते खूप महत्त्वाचं आहे. कारण कर्ज ना, डेट आहे ना, हे डबल एज स्वॉर्ड आहे. व्यवस्थित वापरलं तरच ते तुमच्यासाठी गुड डेट आहे. जर ते चुकीच्या पद्धतीने वापरलं तर तुमचा गळा कधी कापला जाईल हे सांगता येत नाही. पैसे जसे वाढत गेले ना, तसं मग आपण हे आपले उद्योग पण वाढवत जातो. म्हणून माणूस स्ट्रेसमध्ये जातो. मग कुठल्याही क्षणी, सपोज मी स्वतःलाही प्रश्न विचारा, तुम्ही विचारा, कुठल्याही क्षणी आज उद्यापासून जर माझं काम बंद झालं तर मी किती दिवस सर्व्हाइव्ह करेन? प्रॉब्लेम आहे ना. आणि तिथे स्ट्रेस होतो. कारण आपण आपला खर्च तर वाढवलेला असतो, पण आत्ता जर इथून बाहेर पडलो तर मी ते मॅनेज नाही करू शकतात. याच विचारांनी जास्ती स्ट्रेस येत असतो. फायनान्शियल थेरपिस्ट तुम्ही मागाशी म्हणाल की मला फायनान्शियल थेरपिस्ट म्हण. काय थेरपी आहे फायनान्शियल? कसं आहे की पैसा येतो आणि त्याचं मॅनेजमेंट किंवा पैसा भरपूर कमवण्यासाठी त्याचं जे काम आहे ना, या सगळ्या गोष्टींमध्ये 90-95% तुमची मानसिकता आहे. ही मानसिकता जर ठीक झाली ना, तरच तुम्ही जे काम करता त्या कामामध्ये डबल, ट्रिपल, 10 टाइम्स तुमची ग्रोथ मिळू शकेल. आता याच्यामध्ये असं नाही ना की 1+1 = 2. म्हणजे सपोज एखादा व्यावसायिक आहे आणि त्याला कळतच नाही की अरे यार, मी इतकं कष्ट करतोय तर माझा धंदा एक लेवलच्या पुढे जातच नाही. पण तो काय करत असतो, नुसता माझा प्रॉडक्ट विकून काम करायचा प्रयत्न करत असतो. पण ते सगळ्यात शेवटी आहे ना. पण त्याच्या आधी काय आहे? त्याच्या आधी टीम आहे, कंपोजिशन आहे, तुमचे हेल्दी वातावरण आहे. नंतर मग तुम्हाला त्याच्यामध्ये जे टीम मॅनेजमेंटमध्ये जे काही ह्युमन रिलेशन्स आहेत, ह्या गोष्टी आहेत. म्हणजे तुमचा स्टाफ जर आनंदी असेल तरच तो बाहेर स्टाफ चांगलं काम करू शकेल. मग तुम्ही जर आज बॉसिंगगिरी करत असाल तर बाहेर तो तेवढा आत्मीयतेने काम नाही करणार. म्हणजे काय की थेरपी म्हणजे काय? आता धंदा वाढवायचा म्हणजे थेरपी काय? फक्त प्रॉडक्ट भारी पाहिजे अशातला भाग नाही आहे. ती जी काय आतली थेरपी आहे ना, ती खूप महत्त्वाची आहे. सी, ऑलवेज अंडरस्टँड वन थिंग, युअर इनर वर्ल्ड क्रिएट्स युअर आउटर वर्ल्ड. म्हणजे जर खरोखर धंदा भरपूर पाहिजे असेल तर ऑफिसचं वातावरण, तुमच्या जे काही टीमची जी काही टोटल ताकद आहे ही खूप मोठी असायला पाहिजे. शेवटी इट्स अ होलिस्टिक पिक्चर. पैसा सगळ्यात शेवटी येतो. ओके. आणि लोक पैशासाठी धंदा करतात, पण तो सगळ्यात शेवटी येतो. पण आधीची प्रोसेस कोणीच करत नाही. आणि हेच आम्ही फायनान्शियल फिटनेसमध्ये आत्मीयतेने शिकवतो, तळमळीने शिकवतो. कारण तुम्ही सुपरफिशियल विचारच करू नका. सुपरफिशियल कधी वाहून जाईल सांगता येत नाही. पण तुम्ही एकदा आतून काम केलं ना की मला का पाहिजे, नक्की काय प्रॉब्लेम आहे, व्हॉट इज अ प्रॉब्लेम, वाय आय एम सफरिंग बिकॉज ऑफ दॅट पर्टिक्युलर प्रॉब्लेम. एकदा हे लक्षात आलं ना, तर बाकीच्या गोष्टी खूप सोप्या आहेत. मला फायनान्शियल एक्सपर्टशी गप्पा मारतोय का सायकोलॉजिस्टची गप्पा मारतोय थोडंसं? इट्स ऑल अबाउट सायकोलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस. अंडरस्टँड दिस व्हेरी केअरफुली. फायनान्शियल एक्सपर्ट म्हणजे गुंतवणूक हा सगळ्यात शेवटी पार्ट आहे. एकदा तुमची मानसिकता स्ट्रॉंग झाली ना की बाकी सगळं भारी आहे. मग आता मानसिकता म्हणजे काय की सपोज धंदा करतो, नोकरी करणारा माणूस आहे, अचानक नोकरी गेली, तो खचून जातो का उभारतो? मानसिकता आहे शेवटी. आता लोक म्हणतात की फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये पैसे लागतात. हो, लागतात ना. शेवटी भविष्यासाठी तुम्हाला पैसाच लागेल. आजही पैसाच लागणार आहे. अरे पण तो पैसा कमवण्यासाठी मानसिकता स्ट्रॉंग असली पाहिजे ना. सायकॉलॉजी इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठलीही व्यक्ती बघा, कुठलाही जॉब बघा, जर एखादी व्यक्ती पर्सनली स्ट्रॉंग असेल तर तो या जगामध्ये कुठल्याही प्रॉब्लेमला फेस करू शकता. आणि एक एकदम भारी वाक्य आहे, या जगामध्ये तुमचे प्रॉब्लेम तुमच्याशिवाय कोणीही सोडवू शकत नाही. बरोबर. या जगामध्ये हा असा एकमेव माणूस आहे जो तुम्हाला बदलू शकतो, ते म्हणजे तुम्ही. बाकीच्यात
बाकीच्या कोण्याही व्यक्तीमध्ये तेवढी कॅपॅसिटी नाही आहे की जो तुम्हाला बदलू शकेल. कारण जोपर्यंत तुम्ही ठरवत नाही तोपर्यंत कुणीही तुम्हाला बदलू शकत नाही. ओके, आता पैशा बाबतीत काहीच चालू नाहीये, पण तरी शेवटी पैशाबद्दलच चाललं. बरोबर आहे. शेवटी रिझल्ट पैसा आहे. रिझल्ट पैसा आहे. मानसिकता बदला आणि हे करा, असं तुमचं आत्ता तुम्ही सांगितलं. नाही, स्पेसिफिकली मी म्हणेन की पैशाबद्दलची मानसिकता बदला. करेक्ट करेक्ट. तर लोक मे बी तुमच्याकडे येत असतील की सर माझा एवढा पगार आहे, माझा पोर्टफोलिओ हा आहे, कुठे चुकतं आहे, इकडे किती इन्व्हेस्ट करू, तिकडे किती इन्व्हेस्ट करू, डायव्हर्सिफाईड करून द्या, बॅलन्स करून द्या. आणि जेव्हा तुम्ही त्यांना सांगत असाल की भाऊ तुझी मानसिकता बदल पाहिजे. कसं या दोन गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत. जेव्हा मी आता एवढे पैसे कमवतो, मला एवढे गुंतवायचे आहेत, मला इथं करायचं आहे, असे जेव्हा पोर्टफोलिओ ॲडजस्टमेंट, दॅट्स इट फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंग नंतरची गोष्ट आहे. अरे पण त्याच्या आधी पैसा आला पाहिजे ना. आला पैसा तरच मी चांगलं प्लॅनिंग करू शकेन. बरोबर. असे खूप लोक आहेत. अशाच एका आमच्या फायनान्शियल फिटनेस इंटेन्सिव्हच्या सेमिनारला एक नाशिकहून गुरुस्थ आले होते. IIT ग्रॅज्युएट, रिटायर्ड जनरल मॅनेजर. पहिल्या दिवशीच आल्यानंतर म्हटले की अरे मी चुकीच्या ठिकाणी आलो आहे का, कारण इथं तुम्ही गुंतवणूक मला काहीच सांगत नाही आहे. मी त्यांना म्हटलं गुंतवणूकबद्दल आपला कधी विषयच होत नाही, पण आलात ना तर 2 दिवस थांबा तुम्ही. तसे आलेला आहात ना. मग ती व्यक्ती 2 दिवस थांबली. मी त्यांना फायनान्शियलचं काही सांगितलं नाही. पण जेव्हा इथून गेले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांचा मला फोन आला की म्हणा सुधीर सर ना 5 मिनटं बोलायचं आहे. म्हणलं बोला ना सर. तर म्हटलं काल मी ठरवलं आहे की आता मी माझी कन्सल्टिंग सुरू करणार. म्हणलं अरे अचानक कसं काय. म्हटलं रिटायर झाल्यापासून माझी एक एक्सपर्टीज आहे. आजूबाजूचे लोक माझ्याकडे येतात, एक्सपर्टीज मला सांगतात, विचारतात, मी घेऊन जातात माझ्याकडनं, आणि मी काय चार्ज करत नाही त्यांना. कारण आता जाऊ दे, इतके वर्ष पैसे कमवलेत, कशाला उगाच. आता यामुळे काय झालं की माझी व्हॅल्यू कमी झाली आणि लोकच मला म्हणायला लागले सर वेळ काढत नाही तुम्ही, काय नाही वगैरे. म्हणलं काल आल्याला ठरवलं, म्हणजे जी सायकॉलॉजी ऑफ मनी स्ट्रॉंग झाल्यानंतर त्यांनी जातानाच ठरवलं की उद्यापासून माझी कन्सल्टिंग चालू आणि माझे चार्जेस एवढे एवढे आहेत. मी म्हणतो वा अभिनंदन, छान, भारी. कारण इतके वर्ष कमवलेलं ज्ञान कोणाच्या तरी कामाला येईल. बरोबर. आणि त्याच्यावर तुमचा फायदा होईल. विन विन बिझनेस आहे. बरोबर ना. 6 महिन्यानंतर फोन आला. म्हटलं की अरे सुधीर, माझा शेवटचा पगार होता ना, त्या शेवटच्या पगारापेक्षा जास्ती पैसे मला दर महिन्याला मिळतात आणि मी महिन्यातले फक्त 10 दिवसच काम करतो. या सगळ्या गोष्टी आहेत ना, हे मानसिकतेवरती आहेत. तर गुंतवणूक कुठे करायची, म्युच्युअल फंड, इक्विटी, कमॉडिटी, रिअल इस्टेट, हे खूप मटेरियलिस्टिक आहे, खूप चेंज होत असतं. म्हणजे आता मार्केटमधली परिस्थिती बघितली तर कुणाच्यातही दम नाही कोणी सांगू शकतं की नाही हे असं असं होईल म्हणून. नाही सांगू शकत. आणि सांगणं पण इष्ट नाही आहे, योग्य नाही आहे. कारण मार्केट ही इज ऑलवेज अनसर्टन. म्हणजे ब्रह्मदेवालाही माहीत नसतं की उद्या काय होणार आहे. तर कुणी छातीटोकपणे कसं सांगू शकेल की हे असंच करा म्हणून. हां, ओव्हरऑल पोर्टफोलिओ डायव्हर्स पाहिजे, याच्यात फायनान्शियल प्लॅनिंगचं काम आहे. बरोबर. त्याच्या आधी पैसे कमवणं. कारण कसं आहे की तुम्ही काय विचार करता त्याच्या हिशोबाने चेंज होतं ना. आता जनरल मॅनेजर IIT मधले, त्यांनी फक्त विचार केला पण त्यांचं इन्कम सुरू झालं ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, रिटायर झाल्यानंतर त्यांच्याकडे खूप चांगलं काम मिळालं त्यांना ना. ही इज स्टील हेल्दी, व्हेरी पॉवरफुल आणि चांगले पैसे कमवतात ते. असेच आमच्याकडे एक डॉक्टर होते, चांगले डॉक्टर आहेत ते, आणि त्यांची संकल्पनाच वेगळी होती पूर्णपणे. ते आमच्या फायनान्शियल फिटनेस इंटेन्सिव्हला 2017ची गोष्ट आहे. 17 का 19 साहेब होते त्यावेळेस आले. आणि त्यावेळेस आल्यानंतर त्यांनी संकल्पना सांगितली. म्हणतो अरे डॉक्टर, हे तुम्ही जे विजन ठेवून चाललाय ना, हे असं काय असं कॅज्युअली होण्यासारखं नाही आहे. यू नीड टू वर्क ऑन युअर सेल्फ. मग आम्ही त्याच्यावरती काम करायला चालू केलं ना. ही इज लीडिंग डॉक्टर इन इंडिया अँड हेल्पिंग पीपल टू क्युअर मेजर लाईफस्टाईल डिझीजेस. हां, 350 डॉक्टरांची टीम आहे. हे कुठून सुरुवात झाली? सायकोलॉजीवरून. सायकोलॉजी कशी इम्पॅक्ट करते, या डॉक्टरांशी आमचं बोलणं चाललं होतं. आणि कोविड आला. आम्ही आधी काही प्लॅन केला होता. आता त्यांनीच मला सांगितलं, मला आठवलं नाही, मग मध्ये एकदा आम्ही भेटलो होतो, त्यांनीच मला सांगितलं. तर कोविडच्या पहिल्या का दुसऱ्या दिवशीच ते म्हणते अरे सर, आता आपण एवढं सगळं तर प्लॅन केलं आहे आणि आता सगळंच बंद झालं आहे. मी त्यांना एक पहिल्यांदा गोष्ट सांगितली होती की कोविड जरी आला असेल, बंद जरी आला असेल, आत्ता तुमची जी काय 8, 10, 15 लोकांची टीम आहे ना,
या टीमची पूर्णपणे काळजी घ्या. कुणाचाही पगार कमी करू नका, कुणाचाही पगार कमी करू नका. आणि हेच लोक तुमच्याबरोबर लाँग टर्म राहतील. माझ्या टीमचा आम्ही कधीच पगार कधीच कमी केला नाही. त्याच्यामुळे काय झालं की त्यावेळेस जे लोक इंटॅक्ट राहिले ना, हे लोक आजही आहेत आणि त्यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी दिली त्यांनी. हे काय आहे, सगळं सायकोलॉजी आहे ना. त्याच वेळेस जर सगळ्यांच्याप्रमाणे 50% माझे पैसे वाचवण्यासाठी केलं असतं, लोक राहिले असते का? त्याच्यामुळेच ते आज एवढ्या मोठ्या प्रमाणात सक्सेसफुली काम करू शकतात. बरोबर. त्याचे 10x आता 10x काय, त्यांचं 10x आहे का 100x आहे मला माहीत नाही, पण ही इज डुईंग एक्स्ट्रीमली वेल. हे सगळं थॉट प्रोसेसचा विषय आहे, याच्या पलीकडे काही नाही. कशी असली पाहिजे मग सायकोलॉजी पैशाकडे बघण्याची, किंवा जास्त पैसा आपण कसा कमवू शकतो हा विचार करण्याची? याचा काही एक ठोकताळा सांगता येईल? दॅट इज नथिंग लाईक ठोकताळा. कारण आतापर्यंत मी हजारो लोकांचं फायनान्शियल प्लॅनिंग केलं आहे आणि आजपर्यंत एकही व्यक्ती असा मला भेटलेला नाही की तो एक्झॅक्टली सेम आहे. कारण प्रत्येकाची लहानपणापासूनचा अनुभव आहे ना, त्यांनी जे काय एक्सपिरियन्स केलेला आहे, त्याचे अनुभव किंवा काही चुका केलेल्या आहेत, त्याच्यामुळं त्याची थॉट प्रोसेस बिल्ट होत जाते. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा मी काय सांगतो नेहमी की अवेअरनेस इज की टू सक्सेस. कारण सर्वेश आहे. बरोबर. सर्वेश सुधीर नाही आहे, सर्वेशचा भाऊ पण सर्वेश नाही आहे. एकाच घरात वाढले असले तरी सुद्धा तुमचा दृष्टिकोन वेगळा आहे. तुम्ही काही 4 पुस्तकं वाचले असतील, त्याचा दृष्टिकोन वेगळा असेल, कारण त्याने काही वाचलेलं नसेल. तेव्हा तो त्याच्या हिशोबाने विचार करतो, तुम्ही तुमच्या हिशोबाने विचार करता. तर दर इज नथिंग लाईक काय म्हणतो आपण त्याला, ठोकताळा. सगळ्यात बेसिक आहे. पहिला सगळ्यात महत्त्वाचा रूल म्हणजे आज तुम्ही काय आहात. अवेअरनेस इज की टू सक्सेस. सेकंड पॉईंट, यू नीड टू ॲक्सेप्ट द फॅक्ट की यार हे माझ्यामध्ये चुकीचे आहे. मी जस्टिफाय करत बसलो तर देन एव्हरीथिंग गोज टू अ टॉस, इज झिरो. तुम्ही ॲक्सेप्ट करायला पाहिजे ना. एकदा ॲक्सेप्ट केलं की मग तुम्ही म्हणू शकता ओ शिट, हा प्रॉब्लेम आहे का, मग मी त्याच्यावरती सोल्युशन मला शोधायचं आहे. कोणी सांगून उपयोग नाही आहे. कारण मला ठरलं पाहिजे पहिल्यांदा की मला याच्यातून बाहेर पडायचं आहे. नथिंग लाईक असं बेसिक प्रिन्सिपल की हे 10 पॉईंट तुम्ही चालू करा, मग तुमचं आयुष्य चांगलं होईल. प्रत्येकाचे हॅबिट्स वेगळे असतात. कन्सिस्टन्सीचा प्रॉब्लेम असतो, प्रोक्रॅस्टिनेशन असतं, कोणी खूपच संकुचित असतं, कोणी खूप अबंडंट असतं, कोणी रिस्ट्रिक्टिंग असतं. त्या ठिकाणी ती गोष्ट योग्य आहे का नाही आहे हे डिफाईन करणं त्या व्यक्तीचं काम. हां, आता जर खरोखर आपल्याला ठोकताळत द्यायचं असेल ना, तर मग आपण म्हणतो ना स्मार्ट गोल, काय म्हणतात त्याला, स्पेसिफिक, मेजरेबल, वाक्य आहे ना, तो ठोकताळा आहे. मग तसं मला प्लॅन करावं लागेल ना. मग ते प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी मी आज कुठे आहे आणि मला कसं करायचं आहे याच्यावरती आपल्यालाच ठरवायचं आहे किंवा तुम्हालाच ठरवायचं आहे. शेजारचा बाजारचा तुम्हाला, म्हणजे आम्ही सपोज तुम्हाला गायडन्स देऊ शकू, किती गायडन्स दिला आणि शेवटी तुम्ही पुस्तक बंद करून बसलात तर मग काहीच होणार नाही. एक हुशार माणसं, अभ्यासू, वेल एज्युकेटेड, ज्यांच्याकडे म्हणजे ॲज पर से की बुवा युनिव्हर्सिटीची मोठी डिग्री आहे, एका गोष्टीकडे अनेक अँगलनी बघण्याची क्षमता असणारे सुद्धा, जेव्हा फायनान्सचा विषय येतो तेव्हा अनेक वेळा असं बघायला मिळतं की ना, लोक निर्णय घेताना फार चुकतात. म्हणजे मेजर चुका घडतात लोकांकडून, इतके हुशार असून सुद्धा. कारण ते त्यांच्या क्षेत्रामध्ये हुशार असतात. समजून घ्या. पैसा शाळा आपल्याला शिकवते कमवायचा कसा, ते पण कसं शिकवते, नोकरी करून. आत्ता वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये एंटरप्रेन्योर सेल्स सुरू झाले, म्हणजे धंदा करून कसे पैसे कमवायचे. पण मला सांगा, श्रोत्यांना पण सांगा कॉमेंट करायला की पैशाचं मॅनेजमेंट कसं करायचं लहानपणापासून आपल्याला खरोखर शिकवलं आहे का? अजिबात नाही. म्हणजे भूगोलच्या मागे एक 20 पानांचं अर्थशास्त्र असायचं फक्त. कारण पैशाची मॅनेजमेंट कशी असते, आपण म्हणतो ना 1+1=2, आपण 2² 4. मॅथमॅटिक्स इज गुड, पण दॅट्स कंपाऊंडिंग, राईट? पण ते कंपाऊंडिंग माझ्या जीवनात काय होणार आहे हे कधी शिकवलं आपल्याला? आणि कंपाऊंडिंग हे दोन्हीकडं असतं. कंपाऊंडिंग हे दोन्हीकडं असतं. म्हणजे मी जर खरोखर चांगल्या सवयी बाळगल्या तर चांगलं कंपाऊंडिंग होतं, आणि माझ्याकडे जर चुकीच्या सवयी येत असतील तर माझ्याकडं नकारात्मक कंपाऊंडिंग होतं. अगदी सिम्पल साधं उदाहरण घ्यायचं म्हणजे एकाच जिममध्ये 2 जण गेली, दोघांचंही वजन 80 किलो 85 100 किलो असेल, जे काय असेल ते असेल. दोघांनी ठरवलं की यावर्षी 10 किलो 15 किलो वजन कमी करायचं. एक कन्सिस्टंटली रेग्युलरली छोट्या गोष्टी लाँग टर्म करत राहिला
आणि कालांतराने दुसरा म्हटलं की नाही अभी चीट डे आहे, बहुत हो गया अभी, राईट. मग दोघांचे रिझल्ट्स वेगवेगळे आहेत. त्यामुळे काय होतं की आपण जेव्हा जीवनामध्ये एवढं शिकतो, आपण अनालिसिस करायचा प्रयत्न करत असतो प्रत्येक वेळेस. ॲनालिसिस करता करता आपण त्याच्यावरती निर्णयच घेत नाही. आणि पैशाचं जेव्हा येतं ना, ते आपला नेहमी वाटत असतं. जसं उदाहरण आहे ना की लहानपणापासून घरामध्ये काय झालं आहे याच्यावरनं पैशाचं आपल्याला शिक्षण हे मिळालेलंच नाही हे सिद्ध होतं. आणि त्याच्यामुळे आपली पैशाकडे त्या मॅनेजमेंट करण्याची जी काही दृष्टिकोन आहे ना, हा पूर्णपणे बदलून जातो. कारण नुसतं शिकलेलं आहे, भरपूर पैसा येतो म्हणजे मी फायनान्शियली सक्षम आहे असं होत नाही. त्याच्यामागची मानसिकता, सायकोलॉजी, प्रोडक्ट नॉलेज, कुठं कुठं गुंतवणूक करायची, या सगळ्या गोष्टी पण आपल्या जीवनातला अविभाज्य घटक असला पाहिजे. कारण कॉम्प्लेक्स बनली, सिस्टीम बनली, सिस्टीम बनल्यानंतर आलेल्या पैशाचं नियोजन करण्याची ताकद माझ्यात नसेल तर मग पैसा असाच निघून जातो ना. अगदी साधं एक्झाम्पल आहे की सपोज पाऊस भरपूर पडला आणि त्याला जर आपण डॅम नाही बांधला तर काय होईल? साठून राहणार नाही ते. पाणी वाहून जाईल ना. मला पुन्हा पाण्यासाठी 10 दिशा करावं लागेल. तसंच पैशाचं पण आहे. पैसा आला की त्याला बांधून ठेवलं पाहिजे. बांधून ठेवण्यासाठी एक सिस्टीम पाहिजे आणि सिस्टीम आपल्याला लहानपणापासून शिकवलेलीच नाही. म्हणून बहुतांश लोक मग पगार मोठा झाला की मग गाडी मोठी, मग बंगला मोठा, मग घर मोठं, ते करायलाच पाहिजे. माझी कॅपॅसिटी असेल ते करणं भाग आहे. कारण मी सगळं काय 80 वर्ष जगणार नाही. मला आज जगायचं आहे, ते मला गाडी आज जगवायची आहे. मला उद्या जर मला काही घ्यायचं आहे किंवा मला जर काही एका ठिकाणी जाऊन जेवायचं आहे तर ते मी आजच केलं पाहिजे. आज मी त्या गोष्टी करू शकतो, राईट. याचा काय उपयोग आहे की साठी गेल्यानंतर आपण रोमला गेलो आणि त्या बोटीमध्ये झोपलो आहे. सो यू हॅव टू डू राईट नाव ऑल्सो, बट यू नीड टू प्लॅन इट इन अ व्हेरी सिस्टमॅटिक वे. आम्ही नेहमी म्हणतो दे समथिंग कॉल्ड ॲज पर्सनल फायनान्शियल टाईमलाईन. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ना टाईमलाईन आहे. म्हणजे माझं वय आत्ता किती, मुलांचं वय किती, कुठल्या वर्षी मला पैसे लागणार आहेत, रिटायरमेंट कधी होणार आहे आणि त्यासाठी मला किती पैसे लागतात. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ना, काळ्या दगडावरची रेष आहे. हे त्याच वेळेस करावं लागणार आहे. एकदा त्याची तरतूद झाली की मग आपण आपल्याकडं राहिलेला पैसा अँझायटी फ्री खर्च करू शकतो. नाही तर कित्येक लोकांचं बघा, आज इमोशन्समध्ये जाऊन आज ते पैसे खर्च करतात. 2 महिन्यानंतर त्यांना असं वाटतं की अरे यार त्यावेळी केलं नसतं बरं झालं असतं. हे जो काही गिल्ट आहे ना, गिल्टमधून बाहेर पडण्यासाठी पैशाचं नियोजन हे करणं आवश्यक आहे. आणि जे काही एवढे मोठे शिकलेले लोक आहेत ना, बहुतांश लोकांच्याकडे पैशाचं नियोजन नसतं. ओके. एक शब्द वारंवार आपल्या चर्चेत येतोय, फायनान्शियल फिटनेस. काय डेफिनेशन फायनान्शियल फिटनेसची? कोणाला म्हणता येईल फायनान्शियल फिट? कसं आहे, व्हेरिएबल आहे ते, बरोबर ना. तर फायनान्शियल फ्रीडम व्हेरिएबल आहे, तर फायनान्शियल फिटनेस पण व्हेरिएबल आहे. आता मी फायनान्शियल फिटनेस ही संकल्पना का आणली? कारण जेव्हा मला माझ्या आयुष्यामध्ये आलेले पैसे जेव्हा मी घालून बसलो ना, तरी मला लक्षात आलं की नाही देर इज सम प्रॉब्लेम इन मी. आता फिजिकल फिटनेस आपल्याला माहीत आहे, डोले शोले सगळं दिसतं, पण हे आतलं कोणालाच दिसत नाही. फायनान्शियल फिटनेस म्हणजे तुम्ही आजपर्यंत पैशाबद्दल जी काही तुमची मानसिकता घडलेली आहे, त्या मानसिकतेमुळे आपण एका विशिष्ट प्रकारचे निर्णय घेत असतो. आणि त्या विशिष्ट प्रकारच्या निर्णयामुळे आपल्या जीवनामध्ये एक विशिष्ट प्रकारचा रिझल्ट येतो. जर मला रिझल्ट बदलायचा असेल, चांगला करायचा असेल, तर मी जिथून निर्णय घेतो तिथं मला काम करायला पाहिजे, तिथं फिट व्हायला पाहिजे, तिथं मानसिकदृष्ट्या मी एकदम सक्षम व्हायला पाहिजे. त्याला आपण म्हणतो फायनान्शियल फिटनेस. आणि या जगामध्ये प्रत्येक उद्योजक, जरी तुमचा 100 कोटी टर्नओव्हर असेल ना, तर 100 कोटीवरनं 500 कोटीची जी भीती आहे ना, ती भीती इथं आहे. जर तुमचा आत्ता 50,000चा तुमचा इन्कम आहे आणि तुम्हाला जर 2 लाखाचं इन्कम करायचं असेल, ती जंप इथं भीती आहे. कारण ही जी भीती सगळीकडे सेम आहे. ज्याला 500 कोटीचा 1000 कोटी करायचं आहे तिथं पण सेम आहे, आणि ज्याचा इन्कम आज 2 लाख रुपये आहे तिथं 20 लाख करायचं तिथं पण सेम आहे. इन्व्हेस्टमेंटची रिस्क घेणं तिथं पण सेम आहे. तिथं तो जो 500 कोटीवाला आहे त्याला 100 कोटीची इन्व्हेस्टमेंट करताना प्रॉब्लेम आहे, जिथे 1 लाख रुपयाला तर 10,000ची इन्व्हेस्टमेंट करताना प्रॉब्लेम आहे. सो देर इज नथिंग स्पेसिफिक डेफिनेशन. इट्स ऑल अबाउट युअर सायकोलॉजी, हाऊ यू थिंक अबाउट मनी, हाऊ यू, आणि त्याच्या आसपासच्या ज्या गोष्टी आहेत, होलिस्टिक बिहेवियरल पॅटर्न, तो कसा आहे. आणि मग त्याच्यावरनं आपली सगळ्या गोष्टी डिफाईंड होतात, त्याच्यावरून सगळ्या गोष्टी बाहेर पडतात. एखादा जॉब डुईंग माणूस आहे, ही इज डुईंग गुड, पण आता तुम्ही म्हटलात की 2 वरून 20 वरची उडी घ्यायची आहे, ठीक आहे.
मोस्ट ऑफ द टाईम मग ते काहीतरी साईड बिझनेस असेल किंवा एखादी इन्व्हेस्टमेंट असेल किंवा पटकन आपण ती जर्नी करू शकतो या हिशोबाने करतात. पण बरेचदा असं दिसतं की तो जो बिझनेस आहे किंवा ती जी इन्व्हेस्टमेंट आहे ती फेल होण्याचा रेशो पण तेवढाच फास्ट होऊ शकतो. म्हणजे बरेचदा हे कॉमन ऑब्झर्वेशन आहे, नॉट नेसेसरी सगळ्यांसाठी तेच असेल. इथे काय चुका होत असतील, इथे त्याचा बघण्याचा दृष्टिकोन काय असेल आणि कसा असला पाहिजे? आता जो एम्प्लॉई आहे ना, जो चांगलं काम करतो, त्याला एखादा व्यवसाय करायचा आहे. तो का करायचा आहे? मी जेव्हा माझ्या फायनान्शियल फिटनेसच्या वेगवेगळ्या सेशन्समध्ये विचारतो ना, का बिझनेस करायचा आहे? पैसे कमवायचे सर. आता पैसे कमवण्यासाठी जर धंदा करायला गेला तर तो फेल नक्कीच होणार. कारण पैसा हा रिझल्ट आहे आणि तुम्हाला रिझल्ट चांगला पाहिजे असेल तर तुमची जी सिस्टीम आहे ना, ही सिस्टीम चांगली असायला पाहिजे. तुमची जी वेल्थ फ्रेमवर्क आहे ना, ही चांगली असायला पाहिजे. आणि जर वेल्थ फ्रेमवर्क स्ट्रॉंग असायला पाहिजे तर ती वेल्थ फ्रेमवर्क क्रिएट करण्याची जी थॉट प्रोसेस आहे ना, ही पण स्ट्रॉंग असली पाहिजे ना. कारण किती काम केलं, आता मला हा माईक विकायचा आहे फॉर एक्झाम्पल, माईक माझा प्रॉडक्ट आहे, याच्यावर तुम्ही प्रेम करतो, मला वाटतं की जगातला भारी आहे, पण याच्यानी तुमचा प्रॉब्लेम काय सॉल्व्ह होणार आणि हे करत असताना आसपास होलिस्टिकली काय इम्पॉर्टंट आहे हे पण तितकंच महत्त्वाचं आहे ना. कारण मी नुसतंच हा माईक घेऊन विकायला बाजारात गेलो तर तो विकला जाईल नाही जाईल हे मला माहीत नाही. तेव्हा त्याच्या मागची सिस्टीम करणं खूप महत्त्वाचं आहे आणि प्रोसेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठलीही गोष्ट एका रात्रीत होत नाही. यू नीड टू गिव्ह अ टाईम. तर एम्प्लॉईज जे आहेत ना, ज्यांना खरोखर व्यवसाय करायचा आहे, त्यांनी स्पष्टपणे डिफाईन करायला पाहिजे की तुम्हाला नक्की काय करायचं आणि का करायचं आहे. एकदा काचं सोल्युशन मिळालं ना, वाय यू वॉन्ट टू डू वॉट यू वॉन्ट टू डू, देन लाईफ बिकम्स व्हेरी इझी. मग त्या केसमध्ये ना, देन यू नीड टू प्लॅन. अगेन इट्स अ सिस्टम, इट्स अ प्रोसेस. म्हणजे मला जर खरोखर 2 वर्षानंतर करायचं, यू नीड टू प्लॅन अ प्रोसेस. म्हणजे मग तेवढ्या दिवसाची तुमची जी काही पुंजी आहे ती बाजूला ठेवणं, सगळ्या लायबिलिटीज कमी करणं. ऑब्व्हियसली धंद्यामध्ये चांगले पैसे मिळतातच, पण मिळतीलच जी गॅरंटी पण नाही. तर यू नीड टू थिंक इन ऑल अँगल्स. याच्यासाठी म्हणतो ना की इथं तुम्ही स्ट्रॉंग जितका आहात ना, सगळं शेवटी या 6 इंचाच्या डब्यामध्ये येतं. ओके. एक तगडा सोर्स ऑफ इन्कम आहे. जॉब करतोय समजा, चांगल्या पगाराचा जॉब करतोय आणि मग तेव्हा जर वाटतंय की ओके, आय एम डुईंग गुड, अर्निंग गुड, हाच सोर्स ऑफ इन्कम आपण आयुष्यभर ठेवूयात, तर एक सोर्स ऑफ इन्कम असणं चांगलं आहे की चुकीचं आहे? ज्यांच्याकडे फक्त एकच सोर्स ऑफ इन्कम आहे ना, ती व्यक्ती फक्त बँक्रप्सी होण्यापासून एक स्टेप लांब आहे. याचं कारण आपल्या जीवनामध्ये काहीही होऊ शकतं. बरं. आपल्याला माहीत नव्हतं तरीसुद्धा पॅन्डेमिक आला, लॉकडाऊन आला. कोणाकोणाला आज छान असतात पण जाता जाता काहीतरी प्रॉब्लेम होत असतो. यू कॅनॉट वर्क फर्दर. किंवा आजकालची इकॉनॉमी इज व्हेरी अनसर्टन ना. म्हणजे असं म्हणतात की बाबा 40शी झाल्यानंतर पण खूप सारे लोक ना त्या कामासाठी निरुपयोगी राहतात. म्हणजे थिंग्स आर चेंजिंग व्हेरी फास्ट आणि आपल्याकडे तेवढी कॅपॅसिटीच नाही आहे की बाबा आपण इमिजिएटली त्या सगळ्या गोष्टीला ॲडॅप्ट होतो. अगेन इट्स अ सायकोलॉजी, राईट? ॲडॅप्ट होतो. एव्हरीथिंग इन दिस वर्ल्ड इज कॉन्स्टंट एक्सेप्ट फॉर चेंज. आपण चेंज करायच्या मानसिकतेत नसतो. त्यामुळे एकच इन्कमवरती जर आपण आहे ना, तर इट्स अ सुसाईड गेम. कधी जरी काही झालं ना, तरीसुद्धा ते इन्कम बंद झालं तर स्वतःला विचारायचं की मी असलेल्या पैशावरती किती महिने सर्वाईव्ह होऊ शकेल. त्याचं उत्तर जर आलं ना, देन लाईफ इज ब्युटिफुल. हा एक प्रश्नसुद्धा खूप चेंजेस घडवू शकतो. कारण खूप जणांनी, जर आपल्या प्रेक्षकांनी पण हा प्रश्न स्वतःला विचारला तर कळेल की मी किती सस्टेन करू शकतोय. मी स्वतःला पण विचारला आहे मगाची तोपर्यंत. कारण हे खूप महत्त्वाचं आहे ना. बरोबर, एक्झॅक्टली. कारण शेवटी लाईफ इज अनसर्टन बाय चॉईस. तर त्या अनसर्टनिटीला मला जर सक्षमपणे ठेवायचं असेल तर मला माझ्यावरतीच काम करावं लागेल. शेवटाकडे येतोय आपण सर. पैशाबद्दलचं एक कॉमन भीती आहे सगळ्यांच्या मनामध्ये, ती म्हणजे फिअर ऑफ लुझिंग. पैसा जाईल, मे बी मी इन्व्हेस्ट करेन त्याच्यामध्ये. म्हणजे इनफॅक्ट नॅशनलाइज बँकेमध्ये ठेवलेला पैसा पण बँक डुबली तर माझा जाऊ शकतो, इतकी भीती असते लोकांना. ही काय मानसिकता आहे आणि या मानसिकतेवर ओव्हरकम कसं करता येईल? ही मानसिकता ना स्केअरसिटीची मानसिकता आहे. घडली कुठून? लहानपणापासून. कारण आपले आई, काका, दादा, मामा, आजी, आजोबा, त्यांची चूक नव्हती. त्यांना पण तसंच ज्ञान मिळालं होतं. आता जेव्हा आपल्याला वारंवार सांगितलं ना की हे 100 रुपये खूप महत्त्वाचे आहेत, याच्यामुळे पुढचे 15 दिवस चालणार आहेत,
पैसा खूप महत्त्वाचा आहे. तर या ज्या पैशाला ना जर मला आज सांभाळून ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. मग आपली ती स्कॅरसिटी माइंडसेट बिल्ड व्हायला लागते. मग सगळं एकदम सेक्युअर्ड सेव्ह करायला लागतं. याच्याच विरोधात जर एखादा बिझनेसमॅन असेल, बिझनेसमॅनच्या घरी त्या पद्धतीची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी असेल, तर त्याच्या हिशोबाने ती व्यक्ती नेहमीच त्या अँगलने विचार करत असते. त्यामुळं लहानपणापासून जेव्हा मी स्कॅरसिटी माइंडसेटमध्ये जगलेलो आहे ना, तर मला नेहमी वाटत असतं की अरे आत्ता माझ्याकडे 10,000 रुपये हे पण गेले तर काय करायचे. मग तो रिस्क घेत नाही. अगेन इट्स डबल गेम राईट. म्हणजे मी जर रिस्क घेतली तर मला पैसे मिळणार, पण फिअर ऑफ लुझिंग मनी मला तिथं पण जाऊच देत नाही. पण इन्व्हेस्ट न केलं ही जास्ती रिस्क आहे ना. बरोबर. कारण माझ्या घरात पैसे ठेवले मी, त्या पैशाची व्हॅल्यू तशीही 1 वर्षानंतर इन्फ्लेशनमुळं कमी 6 होणार आहे. टक्क्याने कमी होणारच. 6% 5 जे काय असेल ते. पण हेच जर मी गुंतवणूक केली आणि त्याला व्यवस्थित मॅनेज केलं, व्यवस्थित रूल्स रेग्युलेशन्स एथिक्स व्हॅल्यूज प्रिन्सिपलनी व्यवस्थित बांधलं, माझी मानसिकता स्ट्रॉंग केली, तर कदाचित चांगले पैसे मिळू शकतात. तर फिअर ऑफ लुझिंग मनी इज अगेन अ पार्ट ऑफ अ सायकोलॉजी बिलीफ सिस्टम. याच्यावरती काम करणं प्रत्येक व्यक्तीला खूप मदत. म्हणून आम्ही सांगतो फायनान्शियल फिटनेसमध्ये तुम्हाला स्वतःवरती काम करणं बंधनकारकच आहे. म्हणून फायनान्शियल फिटनेस इंटेन्सिव्ह 2 दिवस 20 तास फक्त क्वेश्चन्स, व्हेरियस एक्सरसाइजेस याच्यावरती आपण व्यक्तीनी त्याच्या जीवनामध्ये आपल्या स्वतःच्या मानसिकतेवरती काम करून एक्झिस्टिंग कामातच बदल घडवून आपलं जीवन सक्सेसफुल करू शकतात. क्या बात आहे. म्हणजे आपल्या आजच्या ज्या 1 तासाच्या विषयांवरच्या गप्पा आहेत त्या 20 तास चालणार आहेत. म्हणजे ते ना वोलसम एक्सपिरियन्स असतो. इट्स अ प्रॅक्टिकल, इट्स एक्सपिरियन्शियल लर्निंग. ग्रेट. एक मानसिकतेवरच आपण चर्चा करतो, पैसा आणि मानसिकता. किती कमवलं पाहिजे आणि कुठे थांबलं पाहिजे? याला पण लिमिट आहे. मला काय पाहिजे हे खूप महत्त्वाचं. शेवटी सगळं गणित माझ्यापर्यंतच येतं. आता किती कमवला पाहिजे तर मला काय पाहिजे याच्यावरती आहे. आता आपण असं म्हणतो की नाही मग 1000 कोटीचा टर्नओव्हर बास झालं की त्याला. अरे पण त्या 1000 कोटीच्या टर्नओव्हरमध्ये किती हजारो माणसं जगतात. संकुचित वृत्ती तिथं असणं योग्य नाही आहे. म्हणजे आता माझं झालं, माझं पोट भरलं, आता बास झालं. पण मी जर आज बंद केलं तर माझ्यामुळं माझ्या या कामावरती जगणारे जर 1000 कुटुंब फक्त मला त्रास होतोय म्हणून, मला आता काम करायचं नाही म्हणून जर मी धंदा बंद केला तर यांची वाताहत जी होईल ना, विच इज व्हेरी बॅड राईट. सो यू आर नॉट थिंकिंग इन अन अबंडन्स झोन, यू आर थिंकिंग इन अ स्कॅरसिटी झोन. मग त्यासाठी ना स्वतःची फायनान्शियल टाईमलाईन करणं खूप महत्त्वाचं आहे. मला जर वाटलं ना की नाही मी इथं सुखी आहे, आता बास झालं, मला आता बाकी काही करायचं नाही, मग तुम्ही थांबला तर चालू शकेल. परंतु असलेल्या पैशामध्ये मी किती दिवस जगणार आहे याची जोपर्यंत क्लॅरिटी येत नाही तोपर्यंत आपण थांबू शकत नाही. यासाठी एक अतिशय राजमार्ग आहे जो शाळेत कधीच शिकवला जात नाही. आपल्याला नेहमी सांगितलं कष्ट करून पैसे कमव. मी म्हणतो यार कष्ट केलेच पाहिजेत, पण कष्ट केल्यानंतर ना जीवनामध्ये पॅसिव्ह इन्कम जनरेशन पण करणं खूप महत्त्वाचं आहे. पण दुर्दैवाने काय आपल्याकडे पॅसिव्ह इन्कम न काम करता पैसे आले ना की हरामचा पैसा असं डिफाईंड आहे ना पूर्ण. एक्झॅक्टली. किंवा मिडल क्लास फॅमिलीतला एखादा माणूस पैसेवाला झाल्यानंतर लगेच फॅमिली बाकीचे बोलायला लागतात काहीतरी वेगळा विषय. कुछ तो गडबड आहे राईट. त्यामुळे विषय कसा असतो की तिथे ती पॅसिव्ह इन्कम जनरेट करण्याची पण एक सिस्टीम आहे. काय प्रॉब्लेम आहे, मी जर सिस्टीम क्रिएट केली आणि मला आयुष्यभर लागणारे दर महिन्याला पैसे हे त्या सिस्टीममधनं येत राहतील, मग तुम्ही आरामात थांबू शकता पैसे कमवण्यासाठी. पण माझा आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की माझं वयवर्ष 60-65 माझं नाही आहे, पण इतके वर्ष आपण काम केलं आहे, इतक्या वर्षामध्ये मी एका ठिकाणी एक्सपर्टीज घेतलेली आहे आणि आता बास मला नको. अरे पण 40-40, 50-50 वर्षाचा एक्सपिरियन्स आपण फक्त मला वाटतंय म्हणून बास करणं म्हणजे हे म्हणजे 100% अप्पलपोटीपणाचं लक्षण आहे. आणि स्टॅटिस्टिक्स हे सांगतं जेव्हा लोक रिटायर होतात ना आणि अजिबातच म्हणतात की नाही आता मी फक्त आणि फक्त आराम करणार, त्यांचं लाईफ फक्त 5-7 वर्ष. कारण ते स्वतः ॲक्टिव्ह नाहीत, मेंदू ॲक्टिव्ह नाही, बाकी काहीच करायचं नाही. माझं ज्ञानाचा उपयोग दुसऱ्यांना जाऊ दे मरू दे, पण बाकी स्वतः पण काय करायचं नाही, ऑब्व्हियसली then सगळं डिग्रेड व्हायला चालू होतं. तर मला तर वाटतं की वी हॅव टू बी ॲक्टिव्ह टिल द टाईम वी लिव्ह राईट. म्हणजे मी तर सांगतो सगळ्यांना जोपर्यंत बोलू शकतो ना तोपर्यंत वेबिनार करणार, क्या बात आहे. जोपर्यंत माझे पाय शाबूत आहेत ना तोपर्यंत मी सेमिनार घेणार. कारण माझे मेंटर्स 79-82 अजूनही 2-2 दिवस स्टेजवरती असतात. तर आम्ही व्हिज्युअलायझेशन तेच केलं आहे ना.
तर इट्स ऑल अबाउट वी अंडरस्टँडिंग आवरसेल्फ अँड टेकिंग अ लाईफ टू अ नेक्स्ट लेवल. वा सर, सायकोलॉजी ऑफ मनी पुस्तकाची अनेकांनी पारायणं केली आहेत, पण या पद्धतीने हा मुख्य विषय समजून तुम्ही सांगितलात. आता याच्या पुढचा जो तुम्ही काय विषय म्हणतायत 3-4 वेळा म्हणाल की प्लॅनिंग, या प्लॅनिंगच्या विषयात आपण पुन्हा एकदा भेटूया. आजच्या गप्पा खूप भारी झाल्या, मला खूप आवडल्या. म्हणजे पैशाबद्दल असून पैसा त्याच्यात कुठेच नव्हता, तरी पैशाबद्दलच आपण बोलत होतो. सर्व काही पैसे, क्या बात आहे. वा, ही टॅगलाईन द्यायला हरकत नाही पॉडकास्टला. तुम्ही पोस्टमनवर आलात आणि ही मनी ऑर्डर सगळ्या प्रेक्षकांसाठी तुम्ही पाठवलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्या वेबिनारच्या ज्या लिंक्स असतील त्या आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देऊया. थँक्यू सो मच. मित्रांनो, ही मनी ऑर्डर तुम्हाला आवडली की नाही नक्की सांगा. जसं पैशाबाबतीतच बोलत होतो आपण, पण पैशाबद्दल काहीच नव्हतं. तर याच्याबद्दलचं डिटेल डिस्कशन तुम्हाला जर करायचं असेल, तुम्हालाही प्रत्यक्ष सरांना प्रश्न विचारायचे असतील, तर सरांचे काही वेबिनार्स येणार आहेत. तर त्याच्या डिटेल लिंक ज्या आहेत त्या आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण टाकणार आहोत, कमेंटमध्ये पण पिन करू. आणि त्यावेळी आपण आपल्या इंस्टाग्रामवर सुद्धा त्या पोस्ट करणार आहोत स्टोरीजमध्ये. त्यामुळे आपलं इंस्टाग्रामसुद्धा तुम्ही फॉलो करा, द पोस्टमन ऑफिशियल नावाने. आणि या मनी ऑर्डरबद्दल कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या काय अडचणी असेल तर सांगा, सर स्वतः ॲड्रेस करतील. आणि आपण भेटूया मनी ऑर्डरच्या पुढच्या भागामध्ये. आणि पोस्टमनच्याकडून पण तुम्हाला काय अपेक्षा असतील, मनी ऑर्डरमध्ये पण कुठले विषय आले पाहिजे असतील, तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये टाका. आम्ही प्रत्येक कमेंटचा विचार करतो. अनेक जण एपिसोड बघतात पण सबस्क्राईब करत नाही, त्यांनाही विनंती आहे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पत्रपेटीत पडणारं पुढचं पत्र पडलं की सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येईल. भेटूया पुढच्या पत्रामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. कळावे तुमचा पोस्टमन सर्वेश.